मित्रांनो, गरम मसाल्याचं कालवण कधी खाऊन पाहिलं का? नसेल जी खाल्लं तुम्ही माझ्याकडून माहिती करून घ्या. ती रेसिपी बनवताना 2 कांदे, 1 लसणाची मोठी कांडी पाहून घ्यायची आणि आला घ्यायचा. त्याच्यानंतर खोबरं आणि कोथिंबीर घ्या. आता मी एक टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकते. पाण्यानंतरून उकळी आली का पाण्यात अंडे टाकते. 6 अंडे उकडायला टाकलेले आहे. 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायची. 2 कांदे, हळद आणि लसूण आणि खोबरं कापून घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा मसाला आणि मीठ चवीशीर आणि कोथिंबीर. तवा गरम झाल्यानंतरून कांदा टाकायचा. आता चॉकलेटी कलर येऊस्तर कांदा चांगला भाजून घ्यायचा. चॉकलेटी कलर येऊस्तर कांदा भाजून घ्यायचा. नंतर जरासं तेल वरून टाकायचं. 1 चमचा भर टाकायचं वरून तरी होतं. मग खोबरं टाकायचं. खोबऱ्यानंतर मग लसूण, आला नाही जरी टाकलं तरी असं जरी ग्राइंड केलं तरी त्याच्यात चालतं. कांदा टाकल्यानंतर मग अद्रक, खोबरं टाकायची. टाकल्यानंतर चांगला लाल जरद खोबरं होईस्तोवर चांगला कलर येऊस्तर त्याला हलवीतच जायचं. गरम मसाला आणि चवीशीर मीठ आणि हळद मिक्स करायचं. पूर्ण लाल जरद होईस्तोवर कांदा चांगला हलवीतच जायचं. मसाला टाकल्यानंतर तरी पण थोडंसं वरून तेल मारायचं लागतं त्याला. थोडं तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर मग त्याला चांगला खाली कलर येतो. कलर आल्यानंतर मस्तपैकी मसाल्याचा एक जीव भेटून जातो आणि मग खाली उतरवायचं. मग पॅनमध्ये टाकताना मिक्सरच्या भांड्यात चांगला थंड होऊन द्यायचा. कोथिंबीर टाकायची आणि मग ग्राइंड करायचं. जेव्हा आम्ही महिन्यामध्ये गावाला गेलेलो, आमचं मन गेलं. आम्ही म्हणलो चला सगळेजण सुट्टीमध्ये गावी जाऊया. आम्ही सगळेच जण गेलेलो. आमचं जुनं घर होतं, त्याच्यामध्ये आम्ही मस्त दरवाजा खोलला आणि आम्ही तांदूळ आम्ही घेऊन आलो. मग आमच्या शेतीचे होते ना ते एकदम इंद्रायणी तांदूळ, खूप सुंदर लागतात. आम्ही म्हणलं आज याचाच आम्ही भात करणार आहे करून. मग आम्ही घेऊन आलो ते तांदूळ. मग ते तांदळाचे आम्ही मस्तपैकी भात घातला आणि त्याच्यामध्ये अंड्याचं कालवण, भात आणि बाजरीची भाकर आम्ही मस्त बनवली. इंद्रायणी तांदूळ अंड्याच्या कालवणा संग एकदम 1 नंबर लागतात. तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा. आणि बाजरीची भाकर एकदम उत्तम असते खाताना पण. एकदम असं तुम्हाला खाताना पण ध्यान आहे. खरंच हा रेसिपी खूप चांगली सांगितली म्हणून आम्हाला. अंडे भारी शिजलेले आहे आपलेवाले. आता खाली उतरून घेतलेत. उतरल्यानंतर आता त्याला थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याचे वरचे कवट काढून घ्यायचे आणि मग ते 2-2 खापा करायचे अंड्याच्या. टोप ठेवलाय कालवणासाठी आणि इंद्रायणीचा भात तयार झालेला आहे. इंद्रायणीचा तांदळाचा भात हा आपलावाला असा बनतो, बघून घ्यायचा. तेल टाकल्यानंतर तेलाला चांगलं कडून द्यायचं. लाल जरद कढीपत्ता टाकायचा. आता तेल गरम झालेलं आहे. तडतड आवाज आला मग आपला मसाला टाकायचा त्याच्यामध्ये.
मसाला टाकायचा. तर लाल जरा चांगला मसाल्याला तेल सुटोस्तर लाल जरा हलवत जायचं. जेव्हा तेल सुटोस्तर मसाला चांगला हे होतं मिल होतं एकदम, आणि मग एकजीव भेटून जातो त्याला. तेल सुटल्यानंतरून मग अंडे टाकायचे त्याच्यामध्ये. अंडे टाकताना उलटी बाजू पकडायची. अंड्याचा जो गिर जे आहे तो असा खालपर्यंत खाली गेला पाहिजे आणि वरती त्याच्यावाले सफेद कव्हर आला पाहिजे. मग हलक्या हाताने ते अंडे असे वरती करत राहायचे. ज्या माणसाला ते अंड्याचा गिर हे होत नाही तिथपर्यंत मग चांगले एकदम कलरफुल बनतात मसाल्यामध्ये. तेल पण सुटतं, अंड्याचा एक जीव भेटून जातो मसाल्यामध्ये. नंतर आपलं मिक्सरचं भांडं जेवढं पाणी आहे तेवढं वरून टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. जेवढं पाणी मावा तेवढं टाकायचं. हलवून घ्यायचं चांगलं. आता एक उकळी आली का दुसऱ्या उकळीला काढून घ्यायचं. उकळी आले का जेवण तयार झालेले आहे बघा. मला फॉलो करा, मला कमेंट करा. माझा डिश कसा आवडला ते तुम्हाला सांगा.